रामकृष्ण हरी
उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तेथे झाले अधिष्ठान तेथे झाले भाव
दुनिया ठाव अवघे लक्षायांचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा असे ठाव हा निराळा उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तुका म्हणे स्थळ धरोणी राहिलो अचळ उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान यं प्रविशमवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गेले दिगंबर ईश्वर विभूते गेले दिगंबर ईश्वर विभूते लक्ष्याचे भाव उंच देवाचे चरण तिथे झाले अधिष्ठान रघुनाथ गणपत चिखले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या परिवारातील त्यांचे सुपुत्र कैलासजी चिखले असतील सर्व परिवार आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा पुण्यस्मरणाचा सोहळा त्यानिमित्ताने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अन्नदान आणि ज्ञानदान या ठिकाणी घडावं। आपण आपल्या जीवनात जन्माला आल्यानंतर काही घटकांचं देणं लागतो, त्यापैकी हे पितरांचं देणं समजलेलं आहे। ज्यांना आपल्या पितरांच्या विषयी जाणीव आहे त्यांना पितरांविषयी कृतज्ञ असं म्हटलेलं आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या सोहळ्याला या कार्यक्रमाचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा हा अभंग असून मानवी जीवनामध्ये साधना करत असताना आपल्या डोळ्यासमोर काही साध्य ठेवलं, त्या साध्याची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या स्वरूपाचं
वर्णन करणारा हा अभंग आहे. रूपाचं वर्णन वेगळं आणि स्वरूपाचं वर्णन वेगळं. रूपाचं वर्णन माणसाला संसारात असताना करता येतं आणि स्वरूपाचं वर्णन पारमार्थिक अवस्था प्राप्त झाल्यानंतर होत असतं. या अभंगातून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या रूपाचं वर्णन सांगितलं. कशा पद्धतीने सांगितलं? तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा स्वरूपाला प्राप्त झालो, त्या स्वरूपाचं स्थानही मला प्राप्त झालं आणि त्या स्थानाला प्राप्त झाल्यानंतर माझं लक्ष संपूर्ण जगाकडे लागलं आणि जगाकडे लक्ष लागल्यानंतर माझी दृष्टी त्या स्वरूपासारखी झाली की जे स्वरूप माझं भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याच्या दृष्टीला जगातलं सगळं काही दिसतं. त्याच स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळं आता मला जगातलं सगळं काही दिसतं. जगाशी जसा ईश्वराचा संबंध आहे तो सगळ्या जगात आहे, पण जगापेक्षा वेगळा आहे. तसं मी सुद्धा व्यापक झालो, सगळ्या जगात आता फिरतोय, पण मी जगापासून वेगळा आहे. मी जगासारखा का नाहीये? कारण जगासारखं राहिलं तर जगामध्ये घात आघात होतात आणि त्याचा परिणाम सुखदुःखाच्या रूपाने जीवाला भोगावा लागतो. मी सुखदुःखाच्या पलीकडे गेलेलो आहे. माझ्या जीवनात आता कुठलाही आघात उरलेला नाही. मी ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहे ते ठिकाण अत्यंत उंच आहे. तुमची आमची सर्वसामान्याची दृष्टी तिथं पोहोचू शकत नाही. आपली दृष्टी तिथं पोहोचावी असं वाटत असेल तर या सकळ विश्वाचा त्याग करून जीवनामध्ये पारमार्थिक साधना करून आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय ते उंच ठिकाण तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. अशा ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान आणि त्या अधिष्ठानावर विराजमान झाल्यामुळं मला आता कुठलाही आघात होत नाही. आघातापेक्षा ते वेगळं ठिकाण असल्यामुळं मला आता ते ठिकाण सोडू वाटत नाही. इतकं चांगलं आणि पवित्र स्थळ मला मिळाले. स्थळ म्हणजे ठिकाण मिळाले. मग आता ते मी धरून राहिलेलो आहे की जे स्थळ अचळ आहे, अ म्हणजे नाही आणि चळ म्हणजे हलणार, ते हलू शकत नाही, अशा ठिकाणी मी पोहोचलो. म्हणून आता मी अत्यंत आनंदी, समाधानी आणि सुखी अर्थात सच्चित आनंद स्वरूपाला त्या पदवीला मी प्राप्त झालेलो आहे. आणि मला आता तुमच्याकडे पाहून असं वाटतंय की तुम्ही माझ्याविषयी कृतज्ञता सोहळा करताय. मला असं वाटतं की तुम्हाला पितृलोकातून आशीर्वाद द्यावा, असा एक भाव या अभंगाचा तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला आहे. परिवारामध्ये आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीचं काहीतरी देणं लागतो. लक्षात, फार मोठी साधना जीवनामध्ये करावी लागते एखाद्या विशिष्ट साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. माणसं या जगामध्ये यशस्वी झालेली पाहायला मिळतात, यश मिळालेली पाहायला मिळतात आणि कधी कधी अपयशी झालेली पाहायला मिळतात. असं समजावं की ज्या माणसाने यश पदरात पाडून घेतलेला आहे त्या माणसाकडे न पाहता त्या माणसाच्या कष्टाकडे पाहावं माणसाने. माणसं माणसाचा आदर करतात नाही असं नाही, पण त्याच्या कष्टाची कदर करता आली पाहिजे. मनुष्य ज्या ठिकाणी जन्माला आलेला आहे तो मृत्यू लोक हे लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटतं की आपण खूप जगावं, आपण जगायला आलो, पण शास्त्र असं सांगतं की आपण मारायला आलेली माणसं. तुम्ही कशाला आले? मरण्यासाठीच इथं आलो ना, कारण हा मृत्यू लोक आहे. मग जर मरण्यासाठी आलोय तर मरायचं कसं याचा विचार माणसाने केला पाहिजे. आज रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक मनुष्य विचार करतो फक्त जगायचं कसं, मरायचं कसं याचा विचार करत नाही. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मरताना अत्यंत दुःखी कोण मनुष्य असेल ज्याने मरणाचा विचार केला नाही तो. कल्पना करा, कथा सांगून वेळ घेण्यापेक्षा थोडी जाता जाता गेलं. परीक्षित राजाने ठरवलं आपल्या 7 दिवसात मारायचं ना, कसं मारायचं हे त्याने ठरवलं. नियतीने नाही, नियतीने सर्पदंशाने मृत्यू होणार नाही,
सर्पदंशाने होणार ना, होऊ दे, पण मला कसं मारायचं मी ठरवतो, त्याच्या अगोदर मला काय करता येईल. 1 तासात खटवांग राजाला सांगितलं 1 तासात तू मारणार. त्याने विचार केला, आयुष्यभर आपण ज्या धनाला, संपत्तीला, मुलाबाळांना आपलं मानलं, भाग्यवान समजलं, ते भाग्य नाहीये. मग 1 तासात जर मारायचंय ना, काय वर्णन केलं नाथ महाराजांनी, सापडला हरी तयारा साधनी एका जनार्दने हरी बोला. मला 1 तासात देव कसं भेटल. मला 1 तासात देव भेटायला माणसं भेटत नाही, पैसे देऊन माणसं भेटत नाही. देव भेटू शकतो 1 तासात. 1 तासात देव भेटू शकतो. 7 दिवसात परीक्षित राजाला मोक्ष जर मिळतोय, मुक्ती मिळतीये, तर ती 7 दिवसात आपल्याला काय मिळू शकणार नाही. पण प्रश्न असा आहे, खरंच 7 दिवसात मुक्ती मिळेल, 7 दिवसात मोक्ष मिळेल? त्याचं कारण सांगितलेलं आहे. का मिळू शकत नाही? कारण आपल्याला त्याला 1 तासात वैराग्य झालं, याला 7 दिवसात वैराग्य झालं. आपलं आयुष्य गेलं तरी आपल्याला वैराग्य नाही होत. म्हणून थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा विचार आजच्या कीर्तनातून आपण ऐकूया. विषय एवढाच, आपण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबांना श्रद्धांजली समर्पित करायची. पण पुण्यस्मरण करण्याइतकं आपल्या आयुष्यात काय पुण्य आहे बरं? आपण एखाद्याचं पुण्यस्मरण करावं इतकी तरी आपली चित्तशुद्धी आहे का? आपलं मन बुद्धी स्थिर आहे का की आपण एखाद्याचं पुण्यस्मरण करावं? किंवा त्याचं स्मरण केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळावं एवढं तो चांगलं वागलाय का? या सगळ्या गोष्टीचा विचार थोडासा करायचा. आपण ज्या निमित्ताने उपस्थित आहोत त्याचं कारण आपल्याला माहिती. प्रथम पुण्यस्मरण. पण या पुण्यस्मरणाला महत्वाचा जो भाग आहे तो या परिवाराचा आहे. तो कोणता आहे लक्षात घ्या. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे 2 वर्ग समाजात पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला वर्ग आहे त्याला कृतज्ञ असं वर्णिलं आहे, आणि दुसरा आहे त्याला कृतघ्न असं. कृतज्ञ आणि कृतघ्न या 2 शब्दाचे अर्थ कसे आहेत? कृतज्ञ, कृत म्हणजे केलेलं कर्म, ज्ञ म्हणजे जाणणारा. आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीने केलेल्या कर्माची जाणीव ठेवणारा जो आहे त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची जाणीव न ठेवणारा आहे त्याला कृतज्ञ असं. म्हणून कृतज्ञता आणि कृतज्ञता ही 4 ठिकाणी दिसून येते. त्यापैकी पहिलं ठिकाण सांगितलेलं आहे शास्त्राने, देव. देवाने आपल्यासाठी काय केलं याची ज्याला जाणीव नाही तो कृतज्ञ नाही. दुसरे सांगितले संत. संतांनी तुमच्या माझ्यासाठी काय केलं याची ज्याला जाणीव नाही तो कृतज्ञ नाही. तिसरं सांगितलं ज्या समाजात आपण वागतोय, समाजाने आपल्याला मान प्रतिष्ठा जे काही दिली असेल याची जाणीव न ठेवता समाजालाच उलट शिकवणारी माणसं असतील तर त्याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि चौथा वर्ग सांगितला, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांची जाणीव ज्यांना नाही ना त्यांच्यासारखे कृतज्ञ कोणीच नाही. या विषयाला अनुसरून माझ्या निळोबराने फार सुंदर अभंग लिहिला. आपण का कृतज्ञ व्हायचंय? कारण आपल्यासाठी त्यांनी काहीतरी दिलेलं आहे. मग काय काय दिलं बघा तुम्ही, जरा विचार करा. काय दिलं? पहिली गोष्ट, देवाने देह दिला आणि त्याने जीव नावाची वस्तू दान दिली. दुसरी गोष्ट, साधू संतांनी या विश्वाचं ज्ञान दिलं, भगवंताचं विषयीचं ज्ञान आपल्याला दिलं. तिसरी गोष्ट, समाजाने मान प्रतिष्ठा आणि कीर्ती आपल्याला दिलेली आहे. आणि चौथी गोष्ट, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला. म्हणून यांचे उपकार आहेत आपल्यावरती. आज आहे ना हा सोहळा जो आहे हा कृतज्ञता सोहळा आहे. हा ऋण फेडण्याचा, आई वडिलांचं कर्ज फेडण्याचा सोहळा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे ना तोपर्यंत या देशाचा नाही या विश्वाच्या मालकाला सुद्धा आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. का होता येत नाही बरं? का होता येत नाही? माणसाला सगळं कर्ज फेडता येतं, लक्षात ठेवा. आई वडिलांचं कर्ज फेडता येत नाही जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत. का बरं फेडता येत नाही? आपल्याला जगात सगळं होता येतं, आपल्या आई वडिलांचे आई वडील होता येत नाही. आपण आपल्या मुलांचे आई वडील हो पण आपल्या आई वडिलांचे आई बाप आपल्याला होता येत नाही. पण तुम्हाला सांगू,
एकच सोहळा आपल्या आयुष्यात असा आहे, पण ते गेल्यानंतर, ते मेल्यानंतर, आई वडील गेल्यानंतर एक सोहळा आपल्या हाताने करता येतो, त्याला ऋणमुक्ती असं म्हणतात. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर, माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आपल्या हातून आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्ती जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यांचं पिंडदान आपल्याला काय करावं लागतं, आपल्या हाताने करावं लागतं. जोपर्यंत आपल्या आई वडिलांचं पिंडदान आपण करत नाही तोपर्यंत आई वडिलांच्या ऋणातून मुक्ती नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून जर आई वडिलांचं ऋण घेऊन आपण जीवन जगत असू तर त्याचा परिणाम 3 गोष्टीवर होतो. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आले. पहिला परिणाम होतो आपल्या संपत्तीवर, दुसरा होतो आपल्या संततीवर आणि तिसरा होतो आपल्या संगतीवर. आणि या 3 गोष्टीवर जर पितरांचा परिणाम झाला तर त्या पितृदोषाचा परिणाम म्हणून आपलं आयुष्य बरबाद होतं, लक्षात ठेवा. आपण किती कोणत्या गोष्टीला, किती शास्त्राला मानतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याला काही काळ ठरलेला असतो. घटिका दिवस मास वर्षे लागे 3 बांधले पतन गाठपुडीस. काही नाही एका दिवसात भोगावं लागतं. असा दश क्रिया करून आला संध्याकाळीच भोगावं लागतं. आणि मग तो म्हणतो काय म्हाताऱ्याचा शाप लागला का म्हातारीचा लागला, तू तुझ्या आयुष्यात काय केलं. निळोबरायांचा एक अभंग कधी लक्षात ठेवायचा. निळोबरायाने फार सुंदर वर्णन केलं. काही नाही तुम्हाला करता आलं नका करू तुम्ही, पण आईला आई आणि बापाला बाप म्हणून जर म्हणता नाही आलं तर त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ कोणीच नाही. ज्याचे देणे त्याचे नाम, अभंग फार सुंदर आहे निळोबरायाचा. ज्याचे देणे त्याचे नाम गावे प्रेम धरून. आई वडिलांचं नाव प्रेमाने गाव. हा अभंग कोणीतरी महाराजांनी उचलला. ते फक्त आईवरच कविता म्हणायला, त्याला वाटलं निळोबरायाने सांगितलं. कविता म्हणण्यासाठी अभंग नाही. आईवर कविता रचणारे, बापावर कविता रचणारे, दशक्रियेला रडून रडून आईबाप सांगणारे, पण तुमच्यातली एकाची ताकद नाही झाली की जो महाराज दशक्रियेला एवढं रडून चालतो, आईबापाच्या कविता म्हणतो, त्याच्या घरी जाऊन एकदा तरी बघावं की त्याला आईबाप कसे आहेत. हा विचार कोणी करत नाही. हे मी का सांगतो माहिती का, आज अत्यंत पवित्र दिवस आहे. एक आता 29 तारखेपर्यंत प्रयागराजला कुंभस्नान चालू आहे. आम्ही आधी स्नान करू, गर्दी नको म्हटले. हे मी का विषय घेतला की आज तुम्ही जर प्रयागराज मध्ये जे साधू राहतात त्यांचा थोडासा विचार ऐका. मी आज सकाळी एका साधूचा विचार ऐकला. त्याने काय सांगितलं ऐका. त्याने सांगितलं आपण आपल्या धर्माविषयी, आपण आपल्या कर्माविषयी एवढ्या अनभिज्ञ आहोत म्हणजे आपल्याला त्याचं काही भानच नाही. कशावरून दिसून येतं बरं. कारण कोणत्याही धर्माचा व्यक्ती, तुम्ही कोणताही धर्म घ्या, मुस्लिम धर्माचा व्यक्ती घेतला ना तर तो नमाज पडायला स्वतःसाठी जातो. नमाज पडायला कोणासाठी जातो? स्वतःसाठी जातो. स्वतः नमाज पडतो आणि ती स्वतःची साधना म्हणून नमाज पडतो. चर्च मध्ये जाणारा जो कोणी आहे तो कशासाठी जातो? ती ख्रिश्चन व्यक्ती स्वतःसाठी जाते, स्वतःसाठी प्रार्थना करते येशूची. त्यांचा तो नियम ठरलेला. आपल्या हिंदू धर्मियांचा काय नियम आहे? आपण स्वतःसाठी आरती केली का मंदिरात? स्वतःसाठी काही साधना केली का? आणि त्यांनी शेवटी हे सांगितलं, इतर धर्माला फार काठीण्य सांगितलेलं आहे आणि आपल्या धर्माला इतकी सुलभता सांगितली, फक्त स्वतःसाठी देवासमोर जाऊन नामस्मरण करायचं, दुसरं काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही बाकी साधना करूया. आणि आपलं दुर्भाग्य, दुर्दैव असं आहे की आपण तेवढी सुद्धा साधना रोज देवापुढे उभं राहून करू शकत नाही. सांगा बरं, त्या परिवारात जर 10 लोक असतील ना, 10च्या 10 नमाज पडतात, 10च्या 10 चर्च मध्ये जातील, प्रार्थना करतील. आणि आपले असलं तर विचारलं ना सप्त्याचं कसं काय, ते म्हणते नाही आम्ही एक माणूस त्याच्यावर ठेवलाय. त्याच्यावर सप्त्यावर ठेवला. एक लक्षात ठेवा, जो मनुष्य करतो ना त्याचा उद्धार होतो.
आता असं नाही महाराज, लक्षात ठेवा. जर वाल्या कोळ्याने पाप केलं तर त्याची बायको त्याचं पाप घेऊ शकत नाही, नाही ना घेऊ शकत. मग मला सांगा, भक्त प्रल्हादाने भजन केलं, त्याच्या बापाला का मारलं? त्याने असं म्हणायला पाहिजे होतं, अपोरगाले भजन करतो तुला नाही. तिथे कर्माचा हिशोब घेतला जातो. तू काय केलं हे सांग. पण मला हे का सांगायचंय, त्या साधूने 2-3 मुद्दे मांडले, फार सुंदर मांडले. त्याने सांगितलं की आम्ही जी साधना करतो ही जगाला कशी वाटते माहिती नाही. आम्ही एवढ्यासाठी साधना करतो की माझा आणि ईश्वराचा संबंध आला पाहिजे. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊन पोहोचू की आपण एवढे सप्ताह कथा कीर्तन ऐकतो. मला असं म्हणायचंय, जाऊ द्या 100 लोक बसलेले असतील, 99 लोकांनी नाही स्वीकारलं तरी चालेल, काही बिघडलं नाही. पण एका कीर्तनात एका माणसाने तरी साधना स्वीकारायला पाहिजे ना, त्याने अंगीकार करायला पाहिजे. नाही, हे मला स्वतःसाठी करायचं. एवढं काम जर तुमचं झालं ना तर बस, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन केल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. आणि त्या एका माणसावर धर्म टिकतो. बरं, एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा असं वाटतं आपण जर सप्त्याला नाही गेलो तो काय होईल, कोणा वाचून कुणाचं राहत नाही. लक्षात ठेवा. पण एखादा तरी असा महात्मा गावात असतो, एखादा तरी असा साधक म्हणा, एखादा तरी साधना करणारा असा असतो, नामधारक असा असतो की त्याच्या जीवावर, त्याच्या पुण्यावरती गाव चाललेलं असते, पण गावाला त्याची कदर नसते, आदर नसतं. म्हणून मी ज्या वेळेला कल्याण नावाचं सुंदर मासिक फक्त ते भगवान शिवाची उपासना करणाऱ्यांवरती काढलेले, ते आता बंद झालं. गोरखपूर प्रेसने ते छापून, पूर्वी यायचं छापून त्याच्यामध्ये दिली होती कथा, फार सुंदर कथा होती. त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला तुमच्या गावात एखादा कोणीतरी महात्मा पुण्यवान आहे, तो साधना करतो, तो जप तप करतो, जो देवाची पूजा करतो, जो ग्रामदेवतेची पूजा करतो, त्याची जेवढी सात्विकता असेल ना तितका गाव शांत राहू शकतो. 2 माणसं बिघडू नये त्याने सांगितलं. गावदेव जो आहे ना, गावदेवाचा पुजारी आणि गावचा राजा, ही 2 माणसं बिघडली ना गावात किती संपत्ती असू द्या, सुखी माणसं राहू शकत नाही. कारण त्याने सांगितलं राजा हे देवाचं स्वरूप आहे. विभूती योगामध्ये भगवंताने सांगितलं गावात जो कारभार करतो ना तो ईश्वराचं स्वरूप असतो, आणि जो देवाची पूजा करतो ना तो देवाचा भक्त ईश्वराचं स्वरूप आहे. ही 2 माणसं आहेत ना, ही चांगली जर असतील ना तर गावचं चांगलं चालतं. कल्याण मासिकात फार सुंदर लिहिलं. म्हणून हे का सांगितलं, गावामध्ये परमार्थिक साधना करणारा मनुष्य असेल ना त्याला त्रास होणार नाही याची काळजी गावाने घ्यायची असते. म्हणून पूर्वीच्या काळात राजा साधूला आश्रय द्यायचा. राजा काय करायचा, साधूला आश्रय द्यायचा. आता उलट झाले, काही घोटाळा झाला की यांनी आश्रमात जाऊन राहायचं. त्याच्यामुळं आश्रमातला साधू सुद्धा बिघडला. हे मी काय सांगतो माहिती का, हे सगळं जे जगात चाललंय ना, असं समजू नका की फार पाप झाले, फार पाप झाले. असं समजा की पुण्य कमी राहिले. पाप जास्त झालंय म्हणून भीती घालण्यापेक्षा पुण्य कमी राहिलंय म्हणून कुठंतरी शांतता आहे. संपलं तर मग काहीच नाही. मग ते पुण्य वाढवण्याचं काम जी करणारी माणसं आहेत ना, ती माणसं कोण आहे, ज्यांनी अध्यात्माचा आश्रय घेतलेला आहे. आता न बोललेलं बरं त्याच्यावरती. आता अध्यात्माचा आश्रय अशा लोकांनी घेतलेला आहे ज्याला अध्यात्मातला सुद्धा कळत नाही. अशी लोक त्याच्यात शिरलेत आणि त्याच्यामुळं बदनाम संप्रदाय झाला. बदनाम संप्रदाय झाला, संप्रदायाला बदनाम करायला लागले लोक. आणि म्हणून कुठंतरी सात्विकपणा असावा. आणि त्याच्याकरता आज साधू संतांचे विचार स्पष्ट आणि परखडपणे मांडणारी माणसं भेटली पाहिजे. आणि दुसरा विचार, तुम्ही सुद्धा कोणतीही गोष्ट घासून घेतली पाहिजे. लक्षात घ्या. का आपल्याला जीवन जगायचंय, जीवन जगायचंय. लक्षात ठेवा, नुसतं शरीर महत्वाचं नाही, जीवन महत्वाचं आहे. काहींची शरीर महत्वाची आहे, पण त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं ना तर ती चालती प्रेत आहेत. लक्षात ठेवा, शरीर हे साधन आहे, साध्य नाही.
शरीर काय आहे? साधन. जसं नाव हे साधन आहे आपल्याला पलीकडे जाण्याच्या कामास येते, तसं शरीर आहे, हे शरीर आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. त्याचं आयुष्य जे मिळालेलं जे वेळ आहे तो फक्त साधन म्हणून आपण, माझ्या तुकोबारायांची भाषा आहे, आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने